सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही। त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले। केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे राज्य सरकारची जवळपास 25,000 कोटी रुपयांच्या करांची थकबाकी आहे। या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारने विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतलाय। त्या अंतर्गत अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अभय योजना जाहीर केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे एआय धोरण तयार करण्याची भूमिका घेतली। राज्याची एआय पॉलिसी साधारण एप्रिल महिन्यात येईल। माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेमध्ये अशी माहिती दिली आहे। आता ड्रोनच्या माध्यमातून खाणींची पाहणी करण्यात येणार आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात केली आहे। चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेमध्ये दिली होती। मात्र ओबीसींची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा तुर्तास कुठलाही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सांगितल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडल्याचं स्पष्ट झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी तर पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 553 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। बारामतीतील उबाठाच्या माजी जिल्हा प्रमुख कल्पना थोरवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तसंच मुंबई, पुणे आणि रायगड येथील उबाठाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। बातमी पुण्यातून हिंजवडी जळीत कांडाचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। बस पेटवून चालक पळ काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय। बसमधून काही प्रवासी हे वेळीच बाहेर पडले। हिंजवडी जळीत कांडाचा हा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय तर कशा प्रकारे हा चालक बसमधून बाहेर पडताना पाहायला मिळतोय। बस पेटवून हा चालक पळ काढताना या दृश्यांमध्ये कैद झालेला आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्याच्या हिंजवडीत बसचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। चालकानेच बस पेटवल्याचा खुलासा पोलीस तपासात झालाय। बस चालक असून मजुराचं काम दिल्याच्या रागातून कट रचून चालकानं बस पेटवली। दरम्यान बस चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंजवडी जळीत कांडाचा सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। बस पेटवून चालक पळ काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय। बसनं पेट घेतल्यानंतर काही प्रवासी वेळीच बाहेर पडले। घातपाताच्या आदल्या दिवशी आरोपी जनार्दननं कंपनीमधून बेन्झिन हे ज्वलनशील केमिकल मिळवलं। हे केमिकल त्यानं बसच्या ड्रायव्हिंग सीट खाली लपवून ठेवलं। काही कपड्याचे तुकडे देखील त्यानं तिथेच लपवले। घातपाताच्या दिवशी त्यानं घराजवळून काडेपेटी खरेदी केली। त्यानंतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना बस तमन्ना सर्कलच्या पुढे उतारावर अचानक थांबवली आणि बसला आग लावून चालकानं बसमधून उडी घेतली। वाहनाची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागानं अंतिम मुदतीमध्ये पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे। आता 30 जून 2025 ही अंतिम तारीख असणार आहे। नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर आता तणावपूर्ण शांतता असली तरी शुक्रवारच्या नमाजला मुस्लिम धर्मियांमध्ये महत्त्व आहे। आज नमाजच्या निमित्तानं पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याकरता पोलीस अलर्ट मोडवर असणार आहेत। मुंबईत गुरुवारी 24 तासांमध्ये कमाल तापमान पुन्हा 4 अंशांनी चढलंय। एकाकी पारा चढल्यामुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले होते। शुक्रवारी मुंबईतील तापमान एखाद्या अंशानं कमी होऊन त्यानंतर पुन्हा पारा 35 ते 36 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अवैध बांधकाम होत असताना तुमचे अधिकारी काय करत होते असा सवाल करत उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महापालिकेची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। यावरील पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। रुग्ण रक्तदान शिबिरांचं आयोजक इत्यादींना उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती सहज मिळावी यासाठी केंद्र आरोग्य मंत्रालयानं शासनानं ई-रक्तकोश पोर्टल विकसित केलेलं आहे। या पोर्टलवर रक्ताविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते। थॅलेसेमिया, हिमोफिलिया,
सिकल सेल आणि रक्ताशी निगडीत इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र आता कमी होणार आहे। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार महापालिकेनं ऑक्टोबर 2024 पासून अधिकारी आणि कर्मचारी तसंच कामगारांची हजेरी चेहरा पडताळणी म्हणजेच फेशियल बायोमेट्रिक यंत्राद्वारे करण्याचा निर्णय घेतला। पालिकेच्या मानव संसाधन विभागानं त्यासाठी 1500 यंत्रांची मागणी केली होती आणि त्यानंतर आता आणखी 375 यंत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। या सर्व यंत्रांचा एकूण खर्च 13 कोटी रुपयांवर पोहोचलाय। उल्हासनगरमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली होती आणि या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले। दरम्यान या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। महाराष्ट्रातील JNPA बंदर ते चौक दरम्यान 6 पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे। प्रकल्पासाठी 4500 कोटी रुपये खर्च होणार आहेत। मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांची भाडे लूट करणाऱ्या तसंच भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ओला चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यांच्या मुजोरी विरोधात तक्रारींसाठी व्हॉट्सअॅपवर नंबर देण्यात आलेला आहे, त्यावर तक्रार आल्यावर कार्यवाही करण्यात येईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। सविस्तर बातमी पाहूयात। नागपुरात हिंसाचार घडलेल्या 3 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी कायम आहे। कोतवाली तहसील आणि गणेशपेठमधील संचारबंदीचा आज 5वा दिवस आहे। कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। नागपुरातील 11 पैकी 9 भागांमधील संचारबंदी कालपासून शिथिल करण्यात आली आहे, तर इतर भागातील संचारबंदीबाबत पोलीस आयुक्त आज आढावा घेणार आहेत। नंदनवन आणि कपिलनगर हद्दीतील संचारबंदी काल पूर्णतः उठवली आहे। शांतीनगर, पाचपावली, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, तर 5 परिसरात कालपासून दुपारी 2 ते 4 पर्यंत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलीस अलर्ट मोडवर आहेत। सायबर पोलिसांनी छावा चित्रपट 1818 लिंकवरून बेकायदेशीरित्या उपलब्ध करून देणाऱ्यांवर गुन्हा नोंदवलेला आहे। यात कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे ताप आणि सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याचं चित्र आहे। दुपारी कडक ऊन आणि रात्री गारवा असं वातावरण अनेकांच्या प्रकृतीवर परिणामकारक ठरतंय, त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4860 शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। त्यात दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यात प्रत्यक्ष पदस्थापना करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। दादर येथील महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी ठाकरेंच्या जीवनावरील चित्रपट, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, डॉक्युमेंटरी फिल्म आणि आर्टिस्टिक कंटेंट तयार करण्यासाठी मीडिया आणि प्रोडक्शन हाऊसची मदत घेतली जाणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याच्या नियुक्तीसाठी स्वारस्य निविदा मागवलेल्या आहेत। राज्यातील 1,08,182 शाळांपैकी 50% शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधित सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे। वीज निर्मितीचा टक्का वाढवण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याच्या क्षमता वाढीसाठी राज्य शासनानं मोहीम हाती घेतली आहे। त्यानुसार दीपनगर आणि कोराडी औष्णिक विद्युत केंद्रासाठी महाजनकोनं जळगाव आणि नागपूर महानगरपालिकेशी करार केला। पुणे जिल्ह्यामध्ये ड्रोन उड्डाणासाठी परवानगी आवश्यक असणार आहे। अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी तसे आदेश जारी केलेत। पुणे जिल्ह्यामध्ये ड्रोन बंदीचे आदेश पुढील 2 महिन्यांसाठी लागू राहणार आहेत। मुंबई उपनगरीय रेल्वेवरील महिला प्रवाशांसाठीच्या सुविधा आणि सुरक्षितता अद्ययावत करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं नव्या उपाययोजनांची चाचपणी सुरू केली आहे। त्यासाठी महिलांना सद्यस्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि आव्हानं लक्षात घेऊन एक पुस्तिका तयार करण्यात आली आहे। यात स्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये पॅनिक बटन कार्यान्वित करण्याची शिफारस करण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी। नागपूर इथले दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान यानं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता समोर येते। तेव्हा सुद्धा त्यानं तासभरात हजारो लोक गोळा केले होते, मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता। तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जातंय।
फहीमनं चिथावणी दिल्यामुळेच बेभान दंगेखोरांनी दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड करतानाच महिला पोलिसांशी अश्लील वर्तन देखील केलं। तेव्हाचं प्रकरण तत्कालीन नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंधित होतं। नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर निर्माण झालेल्या वातावरणात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न फहीम खाननं केला होता। फहीम खाननं नुपूर यांच्याशी संबंधित एक क्लिप तयार करून ती विशिष्ट समुदायातील ठिकठिकाणच्या तरुणांना पाठवून हजारोंचा मॉब गोळा केला होता आणि या जमावाकडून कामठीमध्ये दंगल घडवून आणण्याचा त्यांचा मनसुबा होता। मात्र यावेळी पोलिसांचा ताफा पोहोचत त्यांनी तणाव निवळण्याचं काम केलं होतं। गेल्या 3 महिन्यांपासून टोमॅटोच्या बाजारभावात सतत घसरण सुरू असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। नारायणगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला प्रति 20 किलोच्या क्रेटला फक्त 50 रुपये ते 140 रुपये म्हणजेच प्रति किलो 2.5 ते 7 रुपये इतका कवडीमोल बाजारभाव मिळाला। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडलाय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या। 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। कराड पाटण मार्गावर एका महिलेला 4 चाकीनं धडक दिली। 4 चाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली। जळगावच्या धरणगाव शहरातील बालाजी कम्प्युटर्स या ऑनलाईन सेंटरमध्ये 2 महिलांनी हातचलाखीनं 2 लाख रुपये लांबवल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला। धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा 3 आठवड्यांवर आलेली आहे। मात्र तयारीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्यानं भाविकांना सोयी सुविधा कशा मिळणार असा सवाल विचारण्यात येतो। पुणे जिल्हा परिषदेचा 292 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात 58 कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे। थकीत पाणीपट्टी पोटी मिळणाऱ्या रकमेमुळे अर्थसंकल्पात वाढ झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच तापमानाचा पारा वाढल्यामुळे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झालेत, पण उन्हाची तीव्रता वाढत असली तरी माठांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। बाजारात काळ्या माठापेक्षा लाल मातीच्या माठांना मोठी मागणी वाढल्यानं ग्राहकांनी काळ्या माठांकडे पाठ फिरवली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले खाडी मच्छीमार बोटींना सुरक्षित खाडी म्हणून ओळखलं जातं। मात्र याच खाडीमध्ये भंगार झालेल्या बोटी पडून आहेत। या बोटी अडसर ठरत असल्यानं त्या तात्काळ हटवण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे। कोकणातील शिमगोत्सवाच्या अंतिम टप्प्यात देवदेवीच्या पालख्या आपापल्या गावात परतण्याच्या मार्गावर आहे। शिमगोत्सवाची सांगता करण्यापूर्वी रंगाची उधळण करत देवीची पालखी भक्तांच्या भेटीला येण्याची पारंपरिक प्रथा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। कोकणातील शिमगोत्सवाच्या अंतिम टप्प्यात दिवसरात्र पालखीचे स्वर घुमू लागलेले आहेत। दिवसरात्र पालखीची वाट पाहिली जात असून अबालवृद्ध मंडळी देवाच्या पालखीमध्ये दंग झालेत। महिला पुरुष मंडळी लेझिमच्या तालावर देवीच्या पालखीचं स्वागत करतायत। होळीपासून सुरू झालेल्या या शिमगोत्सवाची सांगता पाडव्याला होत असून भक्तांमध्ये आनंद पाहायला मिळतोय। कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांना पदोन्नती देण्यात आली, तर कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश राज्यपालांनी काढलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आधीच पाणीपुरवठ्यामध्ये अडचणी आहेत आणि 8व्या ते 10व्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो। अशातच अनधिकृत नळ कनेक्शनमुळे पाणी कमी पडतं, त्यामुळे पालिकेच्या वतीनं शहर परिसरात विशेष पथकाद्वारे अनधिकृत कनेक्शन शोधून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवण्यात येते। धाराशिवमध्ये ज्या कंपनीत काम केलं त्या कंपनीतील नोकरी केल्यानंतर पैसे कमावण्यासाठी एका इंजिनियरनं चक्क कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील डिव्हाइसची चोरी केलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या चोराला बीडमधून अटक केली आहे। किल्ले रायगडावर पर्यटनासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी गेले असता यातील भीमराव घायवन यांचा पायऱ्या उतरत असताना अचानक पाय घसरला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। लोणावळ्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाडीमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला। ही तरुणी 18 मार्चला लोहगडला गेली होती, मात्र परतताना तिचा कुठलाही मागोवा लागला नसल्यानं ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत। तर पोलिसांना तिचा मृतदेह एका झाडीमध्ये आढळून आला असून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। या तरुणीची आत्महत्या की घातपात याचा पोलीस तपास घेत आहेत। सोलापूरच्या कुडलमध्ये नदीमध्ये पोहायला गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। व्यंकटेश शिंदे असं नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे।
पालघरमध्ये 2023-24 मध्ये मत्स्य उत्पादन 3,64,288 टनावर आलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मत्स्य उत्पादन 81,000 टनानं घटलंय। याचा थेट फटका मत्स्य सहकारी संस्थांना बसलाय। तर मासेमारीसाठी प्रत्येक खेपेचा खर्च निघत नसल्यानं 60 ते 65% बोटी समुद्र किनारीच उभ्या आहेत। आता एक मोठी बातमी, समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धीवरील पथकरात 19% वाढ केली आहे। पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत ते लागू राहतील, असं MSRDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1,445 रुपये, तर नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1,290 रुपये टोल लागेल। नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झालाय। तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग देखील सेवेमध्ये दाखल होणार आहे। मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDCनं त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे। यापूर्वी महामार्ग सुरू झाला तेव्हाच म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते। त्यावेळी कार आणि हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर 1.73 रुपये पथकर आकारला होता। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बीड शहराजवळील सह्याद्री देवराई प्रकल्पात पुन्हा आग लागून शेकडो झाडं जळून खाक झाले। जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पाला घरघर लागली असून पाण्याअभावी झाडं वाळलेली आहेत। धाराशिवमध्ये अखेर नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात सापडलेला आहे। कपिलापुरी येथे सापळा लावून बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आलं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं शहर विद्रूप करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाईला 1 मार्चपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणं, प्लास्टिक बाळगणं, रस्त्यावर कचरा फेकणं आणि छोटे मोठे बॅनर लावून शहर विद्रूप करणं अशा विविध प्रकारांमध्ये महानगरपालिकेनं आतापर्यंत 12,25,650 रुपये एवढा दंड वसूल केलाय। नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे, तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं शहरात पाणीबाणी असणार आहे। मुंबई आणि बदलापूरला मेट्रोनं जोडण्यासाठी MMRDAनं कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिका प्रस्तावित केली आहे। 38 किलोमीटरची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे। तर याबाबत वन आणि पर्यावरण संबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या मोहिमेतून तब्बल 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका आणि आरोपांचा अडथळा दूर झाला असून पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे। लहान नाले आणि भूमिगत गटारं यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले। JNPA ते मुंबई गेटवेपर्यंतच्या सागरी प्रवासी स्पीड बोटींची चाचणी घेण्यात येणार आहे। ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला जाणार आहे। या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना JNPA ते मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे आणि या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये देखील विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या मोहिमेतून तब्बल 560 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं। मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका आणि आरोपांचा अडथळा दूर झाला असून पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे। लहान नाले आणि भूमिगत गटारं यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आले। JNPA ते मुंबई गेटवेपर्यंतच्या सागरी प्रवासी स्पीड बोटींची चाचणी घेण्यात येणार आहे। ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर लगेचच प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला जाणार आहे। या प्रदूषणविरहित स्पीड बोटींमुळे प्रवाशांना JNPA मुंबई हा प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात करणं शक्य होणार आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ऑनलाईन सर्वेक्षणात शहापूर येथील मंजूर करण्यात आलेली घरकुल अपात्र ठरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे। पक्की घरं असताना घरकुलांचा लाभ देण्यात आला असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे। तालुक्यातील गेगाव येथील 76 मंजूर घरकुल लाभार्थ्यांपैकी तब्बल 60 लाभार्थ्यांची घरकुलं अपात्र ठरली आहेत। कल्याण पालिकेसाठीच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात विविध योजना आणि उपक्रमांची घोषणा करण्यात आली। यात विविध विभागांसाठी कोट्यवधींच्या विशेष तरतुदी केल्याची माहिती आयुक्त डॉक्टर इंद्राणी जाखड यांनी दिली आहे।
मार्च महिना अखेरपर्यंत पाणी देयकांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या देयकाची रक्कम भरली नाही तर संबंधित थकबाकीदाराचा पाणी पुरवठा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खंडित करण्यात येईल असा इशारा ठाणे पालिका प्रशासनानं दिलाय। अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंतच असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं। नागपूरसह विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। अमरावती, वाशिम, नागपूर, गडचिरोली इथे येलो अलर्ट देण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, पुणे नागपूर आणि पुणे या दरम्यान उन्हाळी विशेष 98 रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर विभागानं मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला। आर्थिक तोट्यामध्ये असलेल्या एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं भाडेवाढ केली आहे। या भाडेवाढीनं महामंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रतिदिन 3 लाखांनी प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी महामंडळ उत्पन्न वाढवण्यात पुरतं हतबल ठरलंय। पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे। शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या 2 भुयारी मार्गांसाठी सविस्तर डीपीआर तयार करण्याची मान्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आली आहे। आजपासून पुढील 2 ते 3 दिवस विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे। नवी मुंबईच्या खैराणे गावात क्षुल्लक कारणावरून तलवारबाजी करण्यात आली आहे। दुपारच्या सुमारास ही घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुणे बोबदेव अत्याचार प्रकरणातील 2 आरोपींविरोधात 8 एप्रिल रोजी दोषारोप निश्चितीचा मसुदा न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे। दरम्यान या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर सुरू करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत। आता एक मोठी बातमी। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं फेटाळला होता। न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। ही अटक टाळण्यासाठी आता कोरटकरची धावाधाव सुरू आहे। सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाला आव्हान देत कोरटकरनं हायकोर्टात धाव घेतली आहे। आज कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। आता हायकोर्ट या प्रकरणी काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जवळपास निम्म्यानं घटली आहे। पीएम किसानच्या जिल्ह्यातील लाभार्थी 1,64,000 घटलेले आहेत। राज्यात यंदाच्या वर्षी 18 मार्च 2025 रोजीपर्यंत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 44 लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे। सीसीआय अंतर्गत हमीभावानं कापूस विक्री करण्यासाठी 15 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आली होती। त्यानंतर 18 मार्च अखेरपर्यंत ही कापसाची खरेदी झाली। राज्यात एकूण 2,34,442 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यात 72,128 क्विंटल लाल तर 21,622 क्विंटल लोकल कांद्याचा समावेश होता। उन्हाळ कांद्यामध्ये सर्वाधिक आवक अहिल्यानगर जिल्हा बाजारामध्ये होती। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 25,823 क्विंटल झालेली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 5,485 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 26,902 क्विंटल इतकी झाली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 2,828 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारामध्ये हायब्रिड, बन्सी, लोकल आणि शरबती या जातीच्या गव्हाची आवक झाली। मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या गव्हाची सर्वाधिक आवक 7,697 क्विंटल इतकी झाली। डीआरआयनं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठं ऑपरेशन राबवलं। एका विदेशी नागरिकाकडून 11 कोटींचं लिक्विड कोकेन जप्त करण्यात आलंय। हे लिक्विड कोकेन खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतं। नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये राज्य सरकारच्या महिला व बाल विकास महामंडळाच्या वतीनं माविम सुवर्ण महोत्सव सुरू आहे। या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। अमरावतीच्या बडनेरा इथे चाकूचा धाक दाखवून गाडीच्या शोरूम मालकाचं अपहरण करण्यात आलं। अपहरण करून जाताना बडनेरा पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत आरोपींना अटक केली आहे। शोरूममध्ये मालकानं कर्मचाऱ्याचा पगार न दिल्यानं अपहरण केल्याची माहिती आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक येथे तलाठ्याच्या अंगावरून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या चालकानं ट्रॅक्टर नेल्याचा प्रकार घडला। या घटनेमध्ये तलाठी सुदैवानं बचावले असून त्यांच्या मानेला आणि पायाला दुखापत झाली आहे।
पार्किंगमध्ये वाहन लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला दांडक्यानं बेदम मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील बेलदार गल्लीमध्ये घडली आणि या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील गव्हाच्या शेतीला आग लागली. यामध्ये 1 एकरातील 1 लाख रुपये किमतीचा गहू जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अकोल्यातील स्थानिक वृत्तपत्र अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर विठ्ठल महल्ले यांच्यावर काही युवकांनी प्राणघातक हल्ला केला. काम पूर्ण करून घरी जात असताना रस्त्यात अडवून महल्ले यांच्यावर हल्ला करण्यात आला. शेतीत AI वापराच्या यशस्वी प्रयोगानंतर आता महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमात मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स मदत करणार आहेत. गेट्स यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्व्हिसमध्ये महाराष्ट्राचं मॉडेल देशभरात मांडण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनकडून सहकार्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, उत्तराखंड आणि चारधाम यात्रा दरवर्षी उत्साहात पार पडते. या यात्रेच्या ऑनलाईन नोंदणीला आता सुरुवात झाली आहे. त्याबाबतीत आता एक मोठा बदल करण्यात आलाय. चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांचे रजिस्ट्रेशन आता आधार कार्ड सोबत लिंक केलं जाणार आहे. आधार कार्ड संबंधित औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ही नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.